नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आरटी 2026-27 ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसरा टप्पा म्हणजेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची आता निवड प्रक्रिया होऊन त्यांचे प्रवेश प्रक्रिया चालू झाली. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर तुम्ही प्रतीक्षा यादीत होता किंवा तुमचा नंबर जर पहिल्या लिस्टनुसार रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागला नसेल तर तुम्ही सुद्धा चेक करू शकता की आपल्या विद्यार्थ्याचा नंबर लागला आहे की नाही. जर लागला असेल तर लगेच चेक करून जा आणि लगेच प्रवेश प्रक्रिया कंप्लीट करा, कारण त्याने लास्ट डेट सुद्धा दिलेली आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. अजून काही प्रश्न असतील तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याच्यावर सुद्धा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतो. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. जसं की नवोदय जी एक्झाम आहे 5वीची विद्यार्थी देतात त्यांच्यासाठी आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू केलेली आहे. तुमच्यापैकी कोणी जर 5वीला विद्यार्थी असेल, तुमच्या रिलेटिव्ह मधला, तुमच्या सोसायटी मधला किंवा तुमच्या घरामधला, तर त्यांनाही सांगा की नवोदयला तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण मोफत मिळतं. सो त्यासाठी नवोदयची एक्झाम द्यावी लागते. त्या एक्झामसाठी प्रिपरेटरी बॅच आम्ही चालू केलेली आहे. विद्यार्थ्यांना वन टाइम फी 5,000 इन्स्टॉलमेंट भरली तर 6,000 2-2 हजाराच्या 3 इन्स्टॉलमेंट. ह्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार रेकॉर्डेड स्वरूपामधले सगळे व्हिडिओ तुम्ही आवडीनुसार पाहू शकता, तुमच्या वेळेत पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. संध्याकाळी शक्यतो बॅचेस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असतात, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, मल्टिपल लेवल टेस्ट सिरीज पण अवेलेबल. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. मोबाईलवर, लॅपटॉपवर, इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्ही जर आरटीच्या वेबसाईटला गेलात तर वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल, बघा मी तुम्हाला घेऊन जातो वेबसाईटला. ही वेबसाईट आहे तुमच्या समोर आणि ह्या वेबसाईटला तुम्हाला इथे त्यांनी लास्ट डेट दिली बघा. लास्ट डेट काय त्यांची, तर ती आहे 29 मे 2026 पर्यंत. कुणासाठी आहे, तर जे विद्यार्थी बघा निवड यादीतील लिस्ट क्रमांक 2 म्हणजेच काय, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची इथे निवड झालेली आहे. अशा उमेदवारांनी स्वतःहून चेक करायचंय की मी प्रतीक्षा यादीत होतो तर माझी निवड झालेली आहे का. मग या लिस्ट 2 नुसार तुमची निवड जर झाली असेल तर 29 मे पर्यंत तुम्हाला त्या सदर शाळेत जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ऍडमिशन कंप्लीट करून घ्यायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आता कसं चेक करायचं बघा. तुम्ही सगळ्यात खाली जर गेलात इथे, तर तुम्हाला इथे दिसेल ऍप्लिकेशन वाईज डिटेल, अर्जाची स्थिती. या ठिकाणी क्लिक करायचं. तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो एक ऍप्लिकेशन नंबर विचारतो. तुमचा ऍप्लिकेशन नंबर बघून घ्या, तो चेक करायचे टाकून द्या. उदाहरणार्थ मी ऍप्लिकेशन नंबर हा टाकल्यानंतर गो केलं तर मला खाली दिसते बघा रॉंग ऍप्लिकेशन होता, नंबर चुकलेला माझ्याकडनं. मग दुसरा नंबर मी इथे घेतो, त्यांचा नंबर टाकून बघतो बघा, हा दुसरा नंबर मी घेतो 91 आणि गो करतोय. हा पण रॉंग ऍप्लिकेशन. आता इथे घेतलेले जुने ऍप्लिकेशन मला बघायला मिळत आहे. बघूया अजून कोणतं ऍप्लिकेशन माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी घेऊन बघतो. 7 नंबरचं चेक करतोय बघा. लावण्य सचिन शिलावत आहे, यांची निवड बघा. प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 1 पर्यंतच अर्जाची निवड झाली आहे. म्हणजे ही जी स्कूल आहे साईराज इंटरनॅशनल इंजिनिअरिंग स्कूल मनमाड, यामध्ये 1 नंबर प्रतीक्षा यादीत जो कोणी असेल त्याची निवड झालेली आहे. आता हा जो लावण्य जी आहे ही किती प्राधान्यक्रमाला 4 नंबरला आहे, त्यामुळे नॉट अलोकेटेड, म्हणजे हिला अजून नाही मिळालंय. ह्या स्कूलमध्ये 1 नंबरच्या ज्या प्रतीक्षा आहेत, 1 नंबरला जो मुलगा मुलगी असेल तिचं मात्र सिलेक्शन झालेलं आहे. मग त्या जो कोणी मुलगा असेल त्यांनी चेक करायचं, त्यांना सापडेल लगेच. आता इथे जर तुम्ही प्रतीक्षा यादीतून सिलेक्शन झालं असेल तर काय येऊ शकतं, इथे तुम्हाला थोडक्यात डेमो दाखवत बघा. या ठिकाणी मी घेतलेलं आहे बघा. इथे जेव्हा तुम्ही जाता चेक करता तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन, हे रेग्युलर जे सिलेक्शन आहे हे पहिल्या लिस्ट मधलंच आहे, म्हणजे रेग्युलर झालेलं आहे. आता प्रत्येक शाळेतील कसं ओळखायचं, तर बघा रेग्युलर जर सिलेक्शन झालं असेल पण ह्या शाळेचं नाव आलंय ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, यामध्ये 3 पर्यंतच्या अर्जाची निवड झाली, म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये जे 3 नंबर पहिले 3 त्या विद्यार्थ्यांची निवड झाली. याचा अर्थ ह्या स्कूलमध्ये 3 विद्यार्थी रेग्युलर सिलेक्शन झाल्यापैकी आलेच नाही. त्यामुळे पुढच्या प्रतीक्षा यादीतील 3 विद्यार्थ्यांना इथे काय दिली, संधी दिली आहे. सेम तुम्ही बघू शकता. दुसरं एक बघितलं मी, रेग्युलर सिलेक्शनचा हा नंबर टाकला आणि गो केलं मी, मला असं दिसतं बघायला. गोल्डन डे युनिव्हर्सल स्कूल ओझरची स्कूल आहे. यामध्ये जे ऍडमिशन आहे त्यामध्ये बघा 10 प्रतीक्षा यादीतील 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 1 2 3 जेवढे प्रतीक्षा यादीत 10 नंबर आहे त्या 10 जणांची निवड या स्कूलला झालेली आहे. सो अशा प्रत्येक स्कूलचं तुम्ही चेक करू शकता. तुमचा स्वतःचा ऍप्लिकेशन नंबर टाकून बघा, तुम्हाला लगेच अपडेट मिळणार आहे. आता जर वेटिंग मधून सिलेक्शन झालं असेल तर कसं येतं बघा. आता हा एक नंबर मी वापरला, गो केलं,
इथं नाव आहे सात्विक पंकज पाटील यांचं सिलेक्शन झालंय, पण कसं झालंय वेटिंग सिलेक्शन, म्हणजे लिस्ट नंबर 2 जी वेटिंगची असते त्या वेटिंग मधनं ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि याच स्कूलमध्ये जी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल आहे यामध्ये 2 पर्यंतची अर्जाची निवड झाली आहे. जे प्रतीक्षा यादीत बघा, प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 2 पर्यंतच अर्जाची निवड झालेली आहे. म्हणजे या स्कूलमध्ये 2 पहिले प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची निवड झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही चेक करू शकता इतर विद्यार्थ्यांची स्थिती. जर तुमचा नंबर टाकला, तुमचं नाव येतंय, पण सांगतं दिस ऍप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल, म्हणजे तुमची निवड झालेली नाही. सो आता लगेच चेक करून घ्या. बऱ्याच वेळेस काय होतंय, विद्यार्थ्यांना पालकांना हे लक्षातच राहत नाही, दुर्लक्षित होतं, पाहिलं जात नाही आणि मग प्रत्यक्ष यादीतली 2 ही जी दुसरी लिस्ट लागली याच्यानंतर परत तिसरी लिस्ट लागते. आणि जे प्रत्यक्ष यादीतील पहिले उमेदवार सिलेक्ट झाले असेल, सपोज 1 ते 10 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे, पण यामधले फक्त 5च आले, 5 आलेच नाही, तर परत पुढचे 11 ते 15 प्रत्यक्ष यादी उमेदवारांचे सिलेक्शन होते. सो हे नीट लक्षात घ्या. जर तुमचं नाव असेल जाऊन डायरेक्ट ऍडमिशन करून घ्या. आतापर्यंत किती ऍडमिशन झाली तुम्ही इथे बघू शकतात. सगळ्या लास्ट पेजवर तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला बघायला मिळतं बघा, टोटल नंबर ऑफ ऍप्लिकेशन 2,91,286 आहे. सिलेक्शन किती झालंय, 1,05,811 सिलेक्शन झालेलं आहे. पण ऍक्च्युअली वेटिंग मध्ये किती होते, 86,034 होते. आणि पहिल्या राऊंड मध्ये जे रेग्युलर सिलेक्शन होतं त्यामधनं किती सिलेक्शन झालंय, 79,871. मग पैकी बघा, म्हणजे एवढ्यांपैकी हे सिलेक्शन झालंय जवळपास, मी राऊंड फिगर पकडतो, 80,000 सिलेक्शन झालंय रेग्युलर लिस्ट मधनं. 80 जर झालं तर 25,000 अजून बाकी होते, 25K हे बाकी होते. आता हे 25,000 कुठून होणार आहे, तर वेटिंग लिस्ट मधनं होणार आहे. मग वेटिंग लिस्ट लागली का, तर यस लागली आहे. फर्स्ट वेटिंग सिलेक्शन किती झालंय, 10,314 झालंय 25 पैकी. अजून 15,000 बाकी आहे. कधीपर्यंत 15,000 ऍडमिशन होणं अपेक्षित आहे, 29 मे 2026 पर्यंत. ते जर झाले नाही तर सेकंड लिस्ट लागेल. याला एक्सटेंड केलं जाऊ शकतं, पण नंतर काय होईल, सेकंड लिस्ट लागेल, त्यातनं हे सिलेक्शन केलं जाणार आहे. सो पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नंबर चेक करून घ्या. तुमचं सिलेक्शन झालं असेल जाऊन लगेच ऍडमिशन करून टाका. त्याचबरोबर तुम्हाला शालेय जीवनातले कोणतेही स्पर्धात्मक परीक्षा जर विद्यार्थ्यांना करायची असेल, जसं की ऑलिम्पियाड आहे, तसे ते सगळं नाव बघा, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल, NTS MTS असेल, सैनिकी स्कूल असेल, होमी बाबा, मंथन आणि NMMS अशा सारख्या एक्झामची तयारी इग्नाइट पाठशाळा तुमच्याकडून करून घेत असते. त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. ऍप हे इग्नाइट पाठशाळा नावाने, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे. त्याचबरोबर आपण नवीन एक बॅच चालू केली, अंतराळ संशोधन भेट नासा आणि इस्रो याची पण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड 1 महिन्याची बॅच आहे. 11 मे ला चालू झालेली आहे. तुम्ही ही बॅच पण जॉईन करू शकता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना नासा किंवा इस्रोला संशोधनाला भेट द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांना. सगळा खर्च सरकार करतं जर तुमचं सिलेक्शन झालं तर. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.